कोण कोण आहे बरं माझ्यासारखं ज्यांना ना रोज जरी खिचडी खायला दिली ना तरी रोज खिचडी खातील असे. कारण मी तर ना, मला रोज खिचडी खायला दिली ना तर मी रोज खिचडी खाईल, कारण मला खिचडी आवडतीच एवढी. त्याच्यामुळे ना आज मस्तपैकी ना माझ्या स्टाईलमध्ये मी खिचडी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. तर ना जास्त काही तामझाम करण्याची काही गरज वाटत नाही मला. कारण ना तुमच्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल ना, तुम्ही ते सर्व घेऊन टाकायचं. मग ते शिमला मिरची असो, गाजर असो, त्यानंतर टोमॅटो, मिरची, कांदा, बटाटा जे काही असेल ना, ते सर्व तुम्ही कापून टाका त्याच्यामध्ये. काहीच हरकत नाही. खिचडी त्यालाच म्हटली जाते. आता माझ्याकडे एवढं सगळं काही अवेलेबल नव्हतं. नाहीतर मला पण ना खिचडीमध्ये मस्त शिमला मिरची, मस्त आपली फ्लॉवर, त्यानंतर बरेच असे काही म्हणजे व्हेजिटेबल्स असतात ते सगळे टाकायला आवडतात. असले तर मी नक्कीच टाकते, नसले तर काहीच गरज नाही. जे आहे त्याच्यामध्ये मस्त खिचडी बनवून तयार करते. आता सर्वात अगोदर ना इथे मी कांदा घेतला, बटाटा घेतला, टोमॅटो घेतला, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली थोडीशी आणि ना सालासहित लसूण घेतला. कारण तुम्हाला तर माहितीच आहे मी सालासहितच लसूण वापरते. वरचे वरचे फोतरे फक्त काढून टाकते. त्यानंतर ना थोडंसं खोबरं पण किसून घेतलेलं होतं. आता खोबरं का किसलं ते तुम्हाला मी सांगतेच पुढे. आता ना खोबरं किसून घेतलं ना आपण, तर त्याच्यामध्ये ना लसूण टाकायचा. मस्त जर तुम्ही मिक्सरमध्ये वाटणार असाल ना, तर जिरं पण टाकायचं आणि मस्त ना छान मस्त कुटून घ्यायचं. आता मी ते कुटूनच घेतलं मिक्सरमध्ये न वाटता. इतकी भारी चव लागते ना हे खोबरं आणि लसूण जे आपण पेस्ट करतो किंवा जे कुटतो ना, ते टाकल्यानंतर ना खिचडीला खूप मस्त चव येतं. तर नक्की ट्राय करा. त्यानंतर ना आता इथे सगळं कापून सगळी तयारी झाली होती खिचडीची. त्यानंतर त्याच्यात थोडी आपण तुरीची डाळ टाकली, त्यानंतर थोडीशी लाल डाळ, मसूरची डाळ टाकली, त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ पण टाकली खिचडीमध्ये. तुम्ही कुठली एका डाळीचा वापर केला तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर मस्त इथे कुकर ठेवला. कुकरमध्ये मस्त तेल टाकलं. तेलामध्ये मोहरी टाकली, त्यानंतर जिरं टाकलं. आपण जे काही वाटलेलं होतं ना, तर ते सर्व आता इथे फ्राय करायला घेतलं. तर हिरवी मिरची टाकली. त्यानंतर आपण जो भरपूर असा कांदा कापलेला होता, तो कांदा टाकला त्यामध्ये. त्यानंतर आपण जे वाटण होतं खोबऱ्याचं आणि लसणाचं, तर ते लसणाचं वाटण पण टाकलं मी त्यामध्ये. आणि हो, माझा फेवरेट म्हणजे कढीपत्ता, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकला. कारण कढीपत्त्याशिवाय कशालाच चव नसते. आणि मला कढीपत्ता टाकल्याशिवाय होतच नाही. त्याच्यामुळे कढीपत्ता टाकला. मस्तपैकी फ्राय करून घेतलं सर्व. आता हे सर्व फ्राय झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला ना 1 चमचा हळद टाकायची. मस्त तिखट तुम्हाला हवं तेवढं टाकायचं आहे तुम्ही. आता मी अगोदर हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या, त्याच्यामुळे 2-1 चमचे मी लाल तिखट टाकलं. आपला जो घरचा काळा मसाला होता तो सुद्धा मी टाकला त्यामध्ये 1 चमचा. आणि हा खानदेशी खिचडीचा मसाला आणला होता माझ्या मिस्टरांनी, तर तो ट्राय करण्यासाठी मी पहिल्यांदाच खिचडीत टाकला. नक्कीच तुम्हाला सांगेल कशी झाली ती खिचडी. तर तो एक मसाला मी 1-1.5 चमचा तो मसाला पण टाकला. सर्व व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यानंतर आपले जे डाळ तांदूळ आहे ना, ते धुवून ठेवलेले होते अगोदरच. आता तांदूळ मी माझ्या हिशोबाने 4 लोकांना खायचे अशा प्रमाणात घेतले. तुम्हाला हवे तसे तुम्ही 2 वाट्या, 3 वाट्या तुमचे जेवढे लोकं असतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना मस्तपैकी ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकून दिले. चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त काय करायचं ना, हे असे जे तांदूळ आहे ना, ते व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. जेव्हा आपण ना हे तांदूळ चांगले तेलात फ्राय करून घेतो ना, तर त्यावेळेस ना खिचडी छान मस्त मोकळी मोकळी होते. तर त्याच्यामुळे ना 5-1 मिनटं ना छान मस्त ना तांदूळ फ्राय करून घ्यायचे मंद गॅसवरती. काय होतं, आपण अगोदर पाणी टाकून मग तांदूळ धुवून टाकले ना, तर पाहिजे तशी खिचडी एवढी मोकळी होत नाही. तसे तांदूळ जर चांगले असले आपले बासमती तर होते मोकळी. पण मग जर असे आपल्याला दुसरे तांदूळ जर वापरले जसे की इंद्रायणी तांदूळ, तर त्याचं काय होत नाही. मग त्यावेळेस तुम्ही अशी आयडिया करू शकतात मस्त फ्राय करायची. त्यानंतर ना मस्त ना कोथिंबीर टाकली, त्यामध्ये पाणी टाकलं पुरेसं हवं तेवढं. त्यानंतर मस्तपैकी ना शिट्ट्या घेऊन टाकल्या याच्या 3 ते 4 मस्त शिट्ट्या घ्यायच्या आहे. आणि शिट्ट्या झाल्यानंतर ना आपली अशी भारी खिचडी तयार होते ना. जेव्हा मी कुकरचं झाकण उघडलं ना, बापरे, त्या खिचडीचा सुगंध ना असा इकडे तिकडे छान मस्त ना असा दरवळायला लागून गेला होता ना. बापरे, मला बिलकुल वाट बघवलीच जात नव्हती की कधी मी खिचडी खाऊ. तर चला, आपली अशी खिचडी मस्त तयार होते ना. असं थोडीशी मी ना तिला थोडा मसाला वरती आलेला होता ना, म्हणून तिला थोडीशी मी अशी व्यवस्थित कालून घेतली. बाकी एकदम मस्त शिजलेली होती खिचडी, एकदम भारी झालेली होती. वास इतका छान येत होता ना. तर आता तो जो त्याचा सुगंध आहे ना, तो आय थिंक आहे ना, जो मी खानदेशी मसाला टाकला ना,
त्यामुळे 100% येत होता त्याच्यामुळे ना न वाट बघता मस्त ताटात घेतली. आता तुम्ही खिचडी ना मस्त लोणच्यासोबत खाऊ शकता, कढीसोबत खाऊ शकता, ताकासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत घ्या. मला मस्त लोणचं घेतलं होतं मी, त्यानंतर थोडेसे बीट घेतले आणि मस्त खिचडीचा आस्वाद घेतला. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर ज्यांना येत नाही ना खिचडी त्यांच्यापर्यंत पोहोचवा, शेअर करा. त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जे कोणी ना Facebookवरती हा व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांनी पटापट फॉलो करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग या जेवायला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.